मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल होणार असा दावा भाजपचे आमदार अमित गोरखेंनी केला आणि या प्रकरणात माता मृत्यू अन्वेषण विभागाचा अहवाल येणं बाकी असल्याची माहिती देखील गोरखेंनी दिली आहे। अमित गोरखे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दोन अहवाल जे आहेत ते समोर आलेले आहेत। मुख्यमंत्र्यांपैकी एक अहवाल जो आहे तो सादर करण्यात आलेला आहे। हे प्रकरण सुरुवातीपासून लावून धरणारे अमित गोरखे आपल्या बरोबर आहे। जे अहवाल आलेले आहेत त्याच्यामध्ये ही आणखी जो नवीन अहवाल आलाय त्याच्यामध्ये ही रुग्णालयाला दोषी ठरवण्यात आल्याचं सूत्रांची माहिती आहे किंवा तसं समजतंय। काय तुम्हाला वाटतंय नक्की या अहवालात पण दोषी ठरवला असेल का? नाही, खरं तर बाकीचे दोन जे अहवाल आलेत ते मी स्वतः पाहिले नाहीयेत। ते अहवाल माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे सबमिट झालेत आणि पहिला अहवाल जो आला तो टीव्ही चॅनलद्वारेच मी पाहिला। पण सुरुवातीपासून मी हेच सांगतोय की भिसे परिवारावर ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टरांनी ज्या पद्धतीने ते वागले ते चुकीचंच आहे आणि अहवालाचं आणखी एक अहवाल येणं बाकी आहे। पण आमची जी पहिल्यापासूनची मागणी, खास करून मी मागणी करतोय की त्या ठिकाणच्या व्यवस्थापनातले असलेले डॉक्टर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्या मृत्यूला तेच जबाबदार आहेत। आणि दुसरं महत्वाचं की आज मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांचं दायित्व खऱ्या अर्थानं स्वीकारलं पाहिजे। आम्ही सर्व सक्षम आहोत, पण दोन मुली आहेत, कोवळ्या मुली आहेत, 18 वर्षापर्यंत त्यांचं सगळं दायित्व त्यांनी स्वीकारलं ही माझी वैयक्तिक मागणी आहे। माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या पद्धतीने तातडीनं ऍक्शन घेऊन या सगळ्या कमिट्या गठीत केल्या आणि गठीत केल्याने त्यांना एक टाइम बॉन्ड दिला होता, त्या पद्धतीनं यमुना जाधव समिती, चॅरिटी कमिशन समिती आणि तातडीनं ते सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या आणि अहवालही सबमिट केला। त्यामुळे मला वाटत नाही दिरंगाई होतीये। एक माता मृत्यू अहवाल येणं बाकी तो आज येईल आणि याच्यावर तातडीनं कारवाई येईल याची मला अपेक्षा आहे।